सध्या समाज माध्यम, शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट सेक्टर, विज्ञान क्षेत्र, अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र सगळीकडेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बोलबाला आहे. तुम्ही समस्या टाका, लगेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला त्यावरील समाधान आणि उत्तर देतं. पण आपल्या राज्यात आणि देशातील सर्वात मोठी गंभीर समस्या, ज्याचं कोडं कदाचित AI ला सुद्धा शोधता येणार नाही, त्यावर एक जबाबदार पत्रकार आणि प्रसार माध्यम म्हणून लक्ष वेधणं गरजेचं आहे. आणि ती समस्या आहे शेतकरी आत्महत्या. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ही अतिशय खेदजनक सामाजिक समस्या असून हजारो कुटुंबांच्या जीवावरती येणाऱ्या दुःखाचा कहर आहे. प्रत्येक शेतकरी जो आपल्या रोपट्यातून निघणाऱ्या आशांनी जगतो, तोच संकटाच्या विळख्यामध्ये गुंतलाय आणि तो गुंता काही सुटायचं नाव घेत नाहीये. जग मात्र आधुनिकीकरणाचे एका मागोमाग एक टप्पे पार करतंय. तरी देखील आपला बळीराजा अजूनही त्याच्या पिढीजात प्रश्नांच्या गर्तेत अडकून पडलाय. नुकसान झालं, आता पुढे काय? आणि हा प्रश्न त्याच्या देखील मनात घोंगावत राहतो आणि अचानक तो प्रश्न शांत होतो. आणि तो शेतकरी सुद्धा. वेगवेगळ्या प्रदेशांमधून या घटना वारंवार घडत असल्यानं शेतकरी जीवनातील आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडेल हा विषय सतत चर्चेत राहतो. या दुःखद घडामोडींवरती लक्ष देणं आणि विश्वासार्ह उपाययोजना करणं आता काळाची गरज ठरतेय. यासाठीच लोकशाही मराठी सातत्यानं शेतकरी आत्महत्येच्या बातम्या लावून धरत होती. अखेर सरकारकडून देखील याची दखल घेण्यात आलेली आहे. सरकारनं या संदर्भात विधिमंडळामध्ये माहिती देऊन परिस्थिती सांगितली. सभागृहामध्ये सरकारनं जी काही शेतकरी आत्महत्येची आकडेवारी सांगितलेली आहे ती खूपच धक्कादायक आहे. शेतकरी आत्महत्येचा धक्कादायक वास्तव नेमकं काय सांगतंय त्यावर आपण नजर टाकतो आहोत. राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. विदर्भामध्ये 296 तर मराठवाड्यामध्ये 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये एक आत्महत्या महाराष्ट्रातील आहे. केंद्र शासन राष्ट्रीय गुन्हे अहवाल 2023 च्या आकडेवारीनुसार आम्ही ही आकडेवारी आपल्या समोर मांडतोय. दरम्यान शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असल्याचं लेखी उत्तरामध्ये नमूद करण्यात आलं आणि या उपाययोजनांमध्ये काही बाबींचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. जसं की शेतमालाला योग्य भाव मिळवून देणं, सिंचनाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणं, पीक, शेतजमिनी तसंच पशुधनाच्या नुकसानीची भरपाई तत्काळ देणं, तसंच शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदतीचं वाटप करणं आणि आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन केंद्र संचलित करणं. बरं, या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू स्वतः जोडले गेलेले आहेत. बच्चू कडूजी, आपलं स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये. अतिशय धक्कादायक आकडेवारी आणि आता सरकारनं देखील हे मान्य केल्याचं दिसतंय. मात्र एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे AI सुद्धा ज्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्या समस्येवरती सरकार कसा तोडगा काढणार आहे? आणि मला एक सांगा, इच्छा पाहिजे ना, इच्छा राहिली नाही. सरकारची इच्छा शेतकऱ्याप्रती चांगल्या नाही. त्यांच्या भावनांनी ज्या पद्धतीनं धार्मिक मुद्द्यावर आणि जातीच्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं सरकार समोर येतं, त्या ताकदीनं शेतकऱ्यासाठी काय येत नाही, ते मजुरासाठी काय येत नाही. मुळात तुम्ही सांगा, फक्त स्वामीनाथन आयोग 2006 जो सरकारनं स्वीकारला, केंद्र सरकारनं, त्याच्यातल्या 7 गोष्टी जरी केल्या तरी आत्महत्या थांबू शकतं. आपल्याकडे अभ्यास झाला नाही का, आपल्याकडे कमिट्या नेमल्या नाही का, हे सगळं आम्ही झालेलं आहे, पण उपाययोजना करायला तयार नाही. सगळ्या गोष्टी हाती आल्या पण त्या करणेच नाही आहे. आणि त्याच्यामुळं त्या रोज आम्ही पाहतोय त्या आत्महत्या समोर त्या शेतकऱ्याला जावं लागतं. त्याला शेतकऱ्याला तो
काही तांत्रिक अडचणींमुळे बच्चू भाऊ यांचा आवाज आपल्यापर्यंत येत वर्षाकाठी होत नाही. असत. पुन्हा एकदा ते जोडले गेलेत. बोला बच्चू भाऊ. हा, आवाज येत नाहीये माझा? आता येतोय. हा, नाही, एका इकडे स्वामीनाथन आयोगाचा किमान त्याच्यातल्या 7 बाबी जरी पण मानसिकता नाही आहे हो. ज्या पद्धतीने धर्मजातीच्या प्रश्नाकडे पाहता त्या पद्धतीने शेतकऱ्याला का पाहिले जात नाही? ज्याला गरज नाही त्याला तुम्ही लागण तेवढं देताय. 7वा येणं 8वा वेतन घेणार आणि शेतकऱ्याचा स्वामीनाथन का त्याच्या शिफारशी का मान्य होत नाही? बरोबर आहे, शिफारशी मान्य होत नाही. बच्चू भाऊ, जर आपण गाडी 2 सेकंदांसाठी थांबवली तर नेटवर्कचा इश्यू होणार नाही. आपलं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत निश्चित पोहोचू शकतं. ही विनंती आहे आपल्याला. हॅलो. हा बोला, आता आवाज येतोय. हॅलो. हा, तुम्ही मुख्यमंत्र्याचं विधानसभेतलं भाषण ऐकलं असेल. ऐकलं. कर्जमाफीसाठी त्यांनी 20,000 कोटीची तरतूद केली, बरोबर आहे? बरोबर आहे. हॅलो, ऐकायला येतं? हो, आवाज येतोय. 20,000 कोटीची तरतूद केली, पण सांगितलं नाही कोणत्या वर्षापासूनची आणि कोणत्या वेळेपर्यंत कर्जमाफी करणार. नेहमी वर्षभरातलं मुख्यमंत्र्याचं बयान तुम्ही काय चपळाई करताय मुख्यमंत्री महोदय. ते काय म्हणतात आहे का दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करू? आज कर्जमाफी केली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर पुन्हा कर्जमाफी करावं लागेल. पण या कर्जमाफीमध्ये चालू कर्जदार हा सगळ्यात मोठा अडचणीत आलेला आहे. ज्या अतिवृष्टीचं आपण वाटप करतो, मदत करतोय, तो चालू कर्जदार आहे ना साहेब. या वर्षीचा कर्जदार तुम्ही दुष्काळ माफीमध्ये जर कर्जमाफीमध्ये घेत नसाल तर तो पुढच्या वर्षी पेरणी करण कसा? बरोबर आहे. तुम्ही एका इकडे 9 ऑक्टोबर 2025 ला तुम्ही स्थगिती दिली वसुलीला. म्हणजे एका इकडे बँक वसुली करू नये यासाठी तुम्ही भूमिका घेताय आणि दुसऱ्या इकडे त्याला कर्जमाफीमध्ये घेत नाही. मोठी अडचण आहे. येणाऱ्या जून जुलैमध्ये तो पेरणीच करू शकणार नाही हो, कर्ज भेटलं नाही तर. बरोबर आहे. ना विधानसभेत कोणी बोलत ना अतिशय गंभीर प्रश्न होता ना मुख्यमंत्री त्यावर बोलत. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना बोलतं करण्यासाठी तुम्ही बोलताय. मात्र मला आणखी एक विचारायचं आहे. सध्या काय होतं ना बच्चू भाऊ, की नक्षलमुक्त राज्य आणि देश करणं असं स्वप्न असताना दुष्काळमुक्त आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न कधी पूर्ण होणार? खरं तर वाढलेले खताचे भाव आणि मजुरीचे भाव त्या तुलनेत काढलेले हमी भाव हेच फार चुकीची पद्धत आहे. तुम्ही सांगा 7,000 रुपये भावाची शिफारस केली पर क्विंटल सोयाबीनची, बरोबर आहे? आणि केंद्रानं जाहीर केले 5,000. 15% नफ्यानं. मी एका पिकाचं सांगतो, सगळ्या पिकाचं सांगत नाही, वेळ भरपूर जाईल. फक्त एका पिकाचं सांगतोय. काय 7,000 रुपये भावाची शिफारस केली राज्य सरकारनं. 15% नफा भेटला. जर त्याला भेटायला पाहिजे असं जर वाटत असेल तर 7,000 रुपये भाव भेटल्याशिवाय पर क्विंटल सोयाबीनला 15% नफा भेटत नाही. पण केंद्रानं जाहीर केले 5,000 रुपये. म्हणजे 2,000 कमी दिले का नाही साहेब? 2,000 कमी दिले म्हणजे 15% नफा भेटला का? तो -20% मध्ये गेला. घाट्यात विकावं लागतं. केंद्र सरकारच्या हमी भाव हे जर घाट्याचे जाहीर होत असेल तर तो जगन कसा? बरोबर आहे. जीवन मरणाचा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या. खरंय. बरं, आता देशातल्या सरासरी 2 आत्महत्यांमाग एक आत्महत्या जर महाराष्ट्रातल्या बळीराजाची आहे, हे किती मोठं दुर्दैव आहे आपल्या शेतीप्रधान महाराष्ट्र राज्याचं. काय लाज नाही वाटत ना कोणाला? कोणाला काय पडलं त्याचं? काही वाटतं का कोणाला? तुम्ही सांगा, एखाद्या विमानातल्या दुर्घटना झाल्या, आपण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, विधानसभेत श्रद्धांजली तरी? बावनकुळे आले होते, माझं उपोषण सोडवले. ते सांगत होते बच्चू आता 75 लोक विमान दुर्घटनेनं मरण पावले, आता तरी तुम्ही थांबायला पाहिजे उपोषण करताना. म्हणजे मला मान्य आहे का त्याचंही दुर्दैव आहेच, ते दुःख आहेच, पण तुम्ही रोज होणाऱ्या आत्महत्यावर तुम्ही लक्ष देत नाहीये. त्याच्यासाठी तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही. पैसे नाहीये का गव्हर्नमेंट जवळ? बसवा, आम्ही पैसे काढून देतो. किती कुठं तुम्ही कशा पद्धतीनं चुकीचे खर्च करतात, चुकीच्या पद्धतीनं नियोजन करत आहे. शेतकऱ्यासाठी देताय किती तुम्ही? बजेटमध्ये माझ्या शेतकऱ्याचा हिस्सा किती आहे सांगा ना. माझी जेवढी संख्या आहे शेतकऱ्याची त्या तुलनेत आम्हाला भेटतं का ते सांगा ना तुम्ही.
बरोबर आहे. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या शिक्ष- अपेक्षांची पूर्ती होत नाही. मात्र एक प्रश्न तुम्हाला निश्चित विचारावासा वाटतो. ज्यावेळेला अतिवृष्टीचा काळ होता त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. मात्र आरटीआय अंतर्गत मिळालेली धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्टीकरण देऊन झालेलं आहे की चुकीची माहिती देण्यात आली. मग सत्यता काय आणि इच्छाशक्तीचा अभाव कुठे? नाही, मुळात काय तुम्ही लक्षात घ्या, मी आज आता कर्जमाफीच्या बाबतीत ते परदेशींना 8 फोन केले का हो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठक तरी घ्या ना, तुम्ही माहिती तर करून घ्या. तर त्या बँक कशा अडचणीत येत आहे, कशा पद्धतीने तुमच्या या कर्जमाफीच्या धोरणामुळं कसा गोंधळ वाढेल. साहेब तुम्ही सांगा, आज मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे त्याला मला 700 कोटी रुपये आम्ही कर्ज वाटप केलं. हां हां 700 कोटी कर्ज वाटप केलं. आता मार्च मध्ये ते वसूल होणार नाही. मार्च मध्ये ते वसूल जर झालं नाही तर पुढच्या वर्षी बँकेला कर्ज वाटपाजवळ पैसेच नाही आहे ना साहेब. आणि हे जर 700 कोटीचं जर कर्ज वाटप केलं नाही तर तो माझा शेतकरी आहे, जो हजारो शेतकरी आहे, लाखाच्या घरात आहे, तो लाखभर शेतकरी पेरणी कसा करन, कुठल्या पैशातून करणार आहे? याच्यापेक्षा जास्त आत्महत्या समोर जून जुलै मध्ये होईल. म्हणजे खरडून गेलेली जमीन, त्याचं घर वाहून गेलेलं जमीन, दुष्काळात असणाऱ्या शेतकऱ्याचं तुम्ही कर्जमाफीत घेत नाहीये आणि सांगता 9 लाख शेतकऱ्यांचा 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा पुरा होणार. किती बनवा बनवी करणार होत्या शेतकऱ्याची तुम्ही? शेतकऱ्यांसोबत कसं होणार बनवाबनवी आहे? सुरू आहे असं आपल्याला निश्चित वाटतंय आणि यावरती कुठेतरी आता तोडगा निघावा एवढी अपेक्षा आहे. मात्र कळकळीनं शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आता तरी सरकारला जाग येते का याकडे आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद बच्चू भाऊ, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या गंभीर समस्येवरती इतकी मोठी चर्चा केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.